नमस्कार. आज आपण मस्त चमचमीत, झणझणीत, मसालेदार असं काळ्या वाटणातील भरलेलं वांगं बनवणार आहोत. खायला अगदी अप्रतिम लागतं. त्यासाठी ही वांगी घेतलेली आहेत. ही वांगी जी आहेत ती अगदी काटेरी वांगी आहेत आणि अगदी कोवळी आहेत. पाहू शकता अगदी लहान लहान वांगी आहेत. तर ही भरलेलं वांगं बनवण्यासाठी अशीच वांगी लागतात. त्यामुळे हे वांगं छान आणखी चवदार लागतं. आता ही सर्व वांगी जी आहेत त्याची मी सुरुवातीला काटे काढून घेणार आहेत. आणताना तर काटेरी वांगी आणतो, परंतु भाजी करताना सर्व जे काटे आहेत ते काढून घेतो. कारण माझे जे लहान मुलं आहेत त्यांना ही वांग्याचे देठ जे आहेत ते खायला प्रचंड आवडतात आणि त्याच्यामुळे एकसुद्धा मी काटा राहणार नाही याची दरवेळेस काळजी घेते. आता या पद्धतीनेच मी सर्व जे वांग्याची काटे आहेत ते काढून घेणार आहे आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. म्हणजे आजपर्यंतसुद्धा आपल्याला वांगं कसं आहे ते समजतं आणि मसाला भरायला सुद्धा सोपं जातं. तर पाहू शकता अगदी पांढरशुभ्र असं हे वांगं निघलेलं आहे. आता आपण ते पाण्यामध्ये टाकूयात काळे पडू नये म्हणून. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठसुद्धा घातलेलं आहे. मीठ घातल्यामुळे वांगी जी आहेत ती काळी पडत नाहीत. आणि अशाच पद्धतीने सर्व वांग्याचे काटे काढून त्याचे 4 भाग करून मी सर्व वांगी जी आहेत ती कट करून घेणार आहे. तर पाहू शकता सर्व या ठिकाणी कट करून झालेले आहेत आणि सर्व जे काटे आहेत ते सुद्धा मी वेगळे काढून घेतलेले आहेत. आता आपण याचं वाटण बनवायचं आहे. त्यासाठी एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हे बारीक कट केलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं जे आहे ते भाजून घेऊयात. भाजताना आपण थोडंसं अगदी तेल टाकणार आहोत आणि तेल टाकून हे मस्त थोडंसं काळपट होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी भाजून झालेलं आहे, काढून घेऊयात. यानंतर आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार. अगदी 2 चमचे एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान असे मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झालेले आहेत, आपण ते काढून घेतले आहेत आणि त्यानंतर आपण कांदा घेतलेला आहे उभा कट करून. हा कांदासुद्धा आपल्याला छान असा काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे चव खूप छान लागते. तर कांदा भाजताना सुद्धा अगदी थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत. कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर आपल्याला खूप जास्त हलवायचीसुद्धा गरज नाही. थोडासा काळपटच होऊन द्यायचा आहे. त्यामुळे आता पाहू शकता कांदासुद्धा आपला छान भाजलेला आहे आणि शेवटी त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूणसुद्धा थोडंसं भाजण्यासाठी टाकलं होतं. अगदी ते आपल्याला हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व जे वाटण आहे ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. शेंगदाणे, खोबरं, लसूण, कांदा आणि आलं आणि त्याचबरोबर कोथिंबीर घेतली आहे. सर्व मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही. कांद्यामुळे हे मिश्रण ओलं होतात. त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले, त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, लाल तिखट घातलेलं आहे, बेडगी मिरचीचं 1 चमचा, त्याचबरोबर धने पावडर घातलेली आहे मोठा 1 चमचा आणि 1.5 चमचा घरातील जे काळं तिखट असतं ते घातलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हा मसाला आता आपण एकत्र करून घेणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा आणखी घातलेली आहे. आता हे सर्व जे मिश्रण आहे ते एकत्र करून झालेलं आहे. ओलसर होतं कांद्यामुळे. आता यानंतर आपण वांगी जी आहेत कट करून घेतलेली त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे आपल्याला भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे. 3 वांगी मी अगोदरच भरली आहेत. कॅमेरा बंद होत हे नंतर समजलं आणि त्यामुळे आता बाकीचे वांगेसुद्धा अशाच पद्धतीने मी सर्व वांग्यामध्ये दाबून आपल्याला भरपूर असा हा मसाला जो आहे तो भरून घ्यायचा आहे. सर्व वांग्यांमध्ये मी अशाच पद्धतीने हा मसाला भरून घेणार आहे. आता या ठिकाणी सर्व वांगी जे आहेत ते भरून झालेले आहेत आणि हा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे. आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत. आता ह्या वांग्याच्या भाजीसाठी थोडंसं तेल जास्तच वापरलं जातं. मी या ठिकाणी 3 चमचे वापरले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. तेल तापल्यानंतर याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे 1 चमचा. मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलं आहे 1 चमचा. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची फ्रेश अशी पानं घातलेली आहेत 7-8 आणि हे छान तडतडल्यानंतर जो आपण शिल्लक राहिलेला मसाला आहे तो याच्यामध्ये घातलेला आहे. हे सर्व आपण भाजून घेतले आहे तरीसुद्धा आपण हलकंसं याच्यामध्ये तेलामध्ये हे परतून घेतलं आहे. यामुळे जी चव आहे ती खूप छान लागते. त्यानंतर आपण जे भरून ठेवलेली वांगी आहेत ती आता या तेलामध्ये मसाल्यामध्ये छान अशी आपल्याला परतवून घ्यायची आहेत. हलकीशी परतवून घेणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. पाहू शकता आतमध्ये सुद्धा मसाला आहे आणि वरतूनसुद्धा छान असा मसाला या वांग्यांना कोट झालेला आहे. आता आपण ह्याच्यावरती 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि याला एक वाफ काढून घेऊया. तेलामध्ये याला वाफ काढल्यामुळे ह्याची जी चव आहे या वांग्यांची ती आणखी छान येते. आता पुन्हा एकदा आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये
गरम किंवा कोमट असं पाणी घालायचं आहे. तर मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं. हे पाणी छान असं उकळायला आलेलं आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालताना आपण थोडीशी पातळसर अशीच भाजी करतोय, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं जास्त पाणी घातलेलं आहे आणि वांगी शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागतं. आता पाणी घातल्यानंतर आपण याची एक साधारणतः एक हाय फ्लेम करून याची एक उकळी काढून घेणार आहोत मोठ्या गॅसवरती. छान असं हे एकदा उकळून देणार आहोत. आता ही भाजी जरी आपल्याला पातळसर दिसत असेल तर शिजल्यानंतर खूप छान अशी दाटसर होते. आता पाहू शकता मस्त अशी एक उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि लो करून आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. साधारणतः 5 मिनटं किंवा वांगे जोपर्यंत शिजत नाहीत तोपर्यंत आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. मध्यंतरी आपण 1-2 वेळेला ते चेकसुद्धा करू शकतो. आता आपण झाकण काढलेलं आहे तर पाहू शकता मस्त अशी जी भाजी आहे ती दाटसरसुद्धा झालेली आहे आणि याला तर्रीसुद्धा आणखी छान आलेली आहे. आता आपण एक वांगं घेतलेलं आहे. सुरीच्या उलट्या भागाने चेक करून पाहूयात. छान असं मऊ वांगी शिजलेले आहेत. अगदी आपल्याला गाळसुद्धा करायचे नाहीत. गाळ झालेली वांगीसुद्धा खायला छान लागत नाही. थोडीशी सॉफ्ट झाली. आता त्यानंतर आपण हिरवीगार अशी फ्रेश कोथिंबीर याच्यावरती घातलेली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण साधारणतः 2 मिनटं ही भाजी अशीच उकळू देणार आहोत. यामुळे भाजीला तर्रीसुद्धा खूप छान येते. तर आता पाहू शकता मस्त अशी मसालेदार चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे आणि सर्व करूयात. तर मस्त आपली चवीला अप्रतिम लागणारी ही भरलेल्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे. ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत सोबतही खाऊ शकता. अतिशय छान लागते, अप्रतिम लागते आणि सर्वांनाच आवडते. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. त्याचबरोबर कोणाकोणाला अशी भाजी आवडते त्यांनी कमेंट करून सुद्धा सांगा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.